नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. राजोवाच मन्वन्तराणि सर्वाणि वयोक्तानि सुतानि वीर्याण्यनंत वीर्यस्य हरेस्तत्कृतानि च. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकाचा संवाद चाललेला आहे. ज्याप्रमाणे राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज मन्वंतराणी सर्वाणी त्वयोक्तानि श्रुतानि मे. आत्तापर्यंत तुम्ही जे जे मन्वंतर सांगितले, मग स्वयंभुव मन्वंतर, त्याप्रमाणे तामस मन्वंतर, स्वारोचिष मन्वंतर, अशा अनेक मन्वंतराच्या कथा मी ऐकल्या. पुढे होणारे मन्वंतर देखील सावर्णी, इंद्र सावर्णी वगैरे वगैरे 14 मन्वू कसे होणार आहेत, त्यांचे सप्तर्षी कोण, त्यांच्या देवता कोण, त्यामध्ये कोण अवतार भगवान कसे धारण करणार आहेत, हे सगळं मी ऐकलं. मन्वंतराणी सर्वाणी त्वयोक्तानि श्रुतानि मे. तुम्ही जेवढं जेवढं सांगितलं तेवढं ऐकलं. भगवंताचं चरित्र आपण सांगताय या निमित्ताने, आणि ते देखील मी श्रवण करतोय. योसो सत्यव्रतो नाम. आता 8व्या स्कंधाच्या शेवटी तुम्ही सत्यव्रताची कथा जी सांगितली, जो द्रविड देशचा राजा होता, त्या सत्यव्रतानी माशाकडून अर्थात भगवंताचं मत्स्यरूप, त्या रूपाकडून जे ज्ञान ऐकलं त्याला मत्स्यपुराण म्हणतात. हे जे ज्ञान ऐकलं, तो द्रविडेश्वर राजा तो पुढच्या जन्मामध्ये तुम्ही त्याला तुम्ही म्हणालात की पुढच्या मन्वंतरामध्ये म्हणजे 7व्या मन्वंतरात, वैवस्वत मन्वंतरात तो श्राद्धदेव नावाचा मनु झालेला आहे. त्याचाच जन्म श्राद्धदेव नावाने झाला. तेव्हा त्याची कथा मला सांगा, असं म्हटल्यानंतर शुकाचार्यांनी सांगायला सुरुवात केली. अरे राजा, तुला मी या सगळ्या कथा सांगितल्या, आणि ह्या कथा सांगत असताना नवविधा भक्तीचं विवरण प्रत्येक अध्यायाच्या, प्रत्येक कथेच्या मध्ये, प्रत्येक जे स्कंध आहेत त्या स्कंधामध्ये एकेका भक्तीचं विवरण करण्यात आलेलं आहे. जसं सुरुवातीला श्रवण भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णोः, श्रवण भक्ती कोणी केली तर परीक्षिताने केली. परीक्षित हा श्रवण भक्तीने मुक्त झाला. त्याची श्रवण भक्ती चाललेलीच आहे प्रथम स्कंधापासून ते शेवटच्या 12व्या स्कंधापर्यंत. त्यानंतर कीर्तन भक्ती कोणी केली? शुकाचार्यांनी केली. कारण शुकाचार्य हे सांगतायत म्हणजे कीर्तन करतायत. कीर्तन म्हणजे फक्त काय हातात टाळ घेऊन केलं पाहिजे असं काही नाही. कीर्तन म्हणजे उच्चारण, भगवंताच्या नामाचं उच्चारण म्हणजे कीर्तन. आणि म्हणून शुकाचार्यांनी ही कीर्तन भक्ती केली, परीक्षिताने श्रवण भक्ती केली, प्रल्हादाने स्मरण भक्ती केली. प्रल्हादाची कथा आपण त्यासाठी ऐकली की श्रवण, कीर्तन याप्रमाणेच स्मरण सुद्धा महत्वाचं आहे. भगवंताचं सतत नामस्मरण प्रल्हाद करत होते, म्हणून तीच कथा आपण ऐकली. सप्तमस्कंधामध्ये पादसेवन भक्ती लक्ष्मीने केलेली आहे.
कशात असेल तर सख्य भक्तीमध्ये समानता असते. दोघं सारखेच असतात मित्र रूपाने. एक रूप ज्याला आपण एक काढावा आणि दुसरा ठेवावा असं म्हणू, अशी ही सख्य भक्ती अर्जुनाने केली. आणि आत्मनिवेदन भक्ती बलिराजाने केली. आपण या अष्टमस्कंधामध्ये जी वामनाची कथा पाहिली त्यामध्ये बलीनं सर्वस्वाचं दान केलं, समर्पण केलं. शेवटी स्वतः शिल्लक राहिला तर म्हणाले, देवा माझ्या डोक्यावर पाय द्या, बस. म्हणजे स्वतःला देखील भगवंताशी समर्पित केलं, स्वतःचा देह देखील समर्पित केला, अजून काय पाहिजे. त्याला म्हणतात आत्मनिवेदन. तेव्हा अशा 9 भक्तीचे प्रकार आपल्याला या भागवतामध्ये पाहायला मिळतात. भागवतकारांनी त्याचं विवरण मोठ्या कौशल्याने केलेलं आहे. आता ज्या ठिकाणी परीक्षितांनी तो प्रश्न उपस्थित केला, महाराज आम्हाला या सगळ्या कथा सांगा. श्राद्धदेव जो जन्माला आला त्याची वंशावळ मला सांगा. जो इक्ष्वाकू प्रमुख होता, इक्ष्वाकू कुलामध्ये ज्याचा जन्म झाला होता, असा वैवस्वत मन्वंतर ज्याच्यापासून सुरू झालं, म्हणजे आताच चालू मन्वंतर, तो श्राद्धदेव. त्याच्या 10 मुलांच्या बाबतीत ते म्हणतात त्याला 10 मुलं होते. आणि या 10 मुलाच्या अनुषंगाने शुकाचार्य म्हणतात श्रूयता मानव वंशः. अरे राजा, पुढे या 10 मुलांचं विवरण तर मी करणारच आहे, पण आता मानवांचे वंश सांगायचे तर ते काही, अहो तुम्हाला किती वर्ष आयुष्य मिळालं तरी मानवाचं वंश सांगणं मुश्किल आहे. कारण पृथ्वीवर जेवढे धुलीकण आहेत तेवढ्या कथा आहेत, आकाशामध्ये जेवढ्या तारका आहेत तेवढ्या कथा आहेत. तेव्हा तुला कोणत्या कोणत्या मी कथा सांगणार. श्रूयता मानववंश प्राचुर्यपर्यंत न शक्य ते विस्तरतो शक्तुम वर्षशतैरपि. तुला 100 पेक्षाही जास्त जरी आयुष्य मिळालं, हजारो वर्ष आयुष्य, तरी तुलाही ऐकणं शक्य नाही, मलाही सांगणं शक्य नाही. कारण माणसाच्या कथा काय सांगू तुला मी. प्रत्येक माणसाची कथा भिन्न आहे, प्रत्येकाची कथा वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या जीवनातल्या घटना वेगळ्या आहेत. आपण नाही का आपल्या नातवांना पणतवांना सांगत राहतो असं होतं आणि तसं होतं, आपल्या व्यक्तिगत जीवनातलं. बरं, त्यांना काय त्याच्यात आनंद आहे, ते म्हणतात आता बस झालं, मला जाऊ दे, माझे काम आहे. मानवाच्या कथेतून काय मिळणार आहे बरं. देवाच्या कथेतून निदान भक्ती तरी मिळेल, मानवाच्या कथेतून काय मिळणार आहे. म्हणून ते म्हणतात स्तुती करावी परमेश्वराची, न करावी क्षुद्र नराची. म्हणून आता तू म्हणतोस तर मी तुला सुरुवातीपासून सांगतो की ब्रह्मदेवापासून जे 10 मुनी उत्पन्न झाले, 10 जण उत्पन्न झाले, त्यामध्ये मरीची मनापासून उत्पन्न झाले. मरीचीचे पुत्र कश्यप होते. कश्यपाची धर्मपत्नी दक्षनंदिनी आदिती, तिच्यापासून विवस्वान म्हणजे सूर्य प्रगट झाला. इथून सुरुवात केली सांगायला. ब्रह्मदेवाच्या मनापासून मरीची झाली. त्याचप्रमाणे मरीचीचे पुत्र कश्यप, कश्यपाची पत्नी आदिती. कश्यपाला अनेक बायका होत्या, त्यापैकी आदिती ही देवांची आई. आणि या आदितीपासून विवस्वान म्हणजे सूर्य प्रगट झाला. आणि त्या विवस्वानाची संज्ञा नावाची पत्नी होती. या विवस्वानाची म्हणजे सूर्याची संज्ञा नावाची पत्नी होती. तिच्यापासून श्राद्धदेव नावाच्या मनुचा जन्म झाला या वैवस्वत मन्वंतरात. म्हणून आपण मन्वंतराचं नाव काय, वैवस्वत. सूर्यापासून. विज्ञान सुद्धा काय सांगतो, पृथ्वी कोणापासून झाली, सूर्यापासून. सूर्य फिरत होता म्हणे आणि त्याच्यापासून एक मोठा प्रचंड ग्रह, सूर्यापेक्षाही मोठा तारा सूर्याच्या जवळून चालला असं सांगतात, विज्ञान सांगतात. आणि जाता जाता त्याच्या आकर्षणाने सूर्याचा एक भाग तुटला, तो सूर्याच्या भोवती फिरायला लागला, त्याच्यावर पाऊस पडला, ती झाली. आणि त्याला विवस्वान, त्या विवस्वानाच्या संज्ञा नावाच्या पत्नीपासून विवस्वान श्राद्धदेव जन्माला आले. या श्राद्धदेव यांनी आपली पत्नी श्रद्धा, तिच्यापासून 10 मुलांची उत्पत्ती केली.
त्यामध्ये इक्ष्वाकू, नृग, शर्याती, दिष्ट, दृष्ट, करुष, नरिशंत, पृषध्र, नभग आणि कवी असे 10 जण होते. वैवस्वत म्हणून पहिले त्यांना संतान नव्हतं, म्हणून त्यांनी वसिष्ठाला बोलावलं आणि मित्रावरुणाची इष्टी करायला सांगितलं. सुरुवातीला त्यांना संतती नव्हती, नंतर झाली, पण आधी त्याला संतती नव्हती. म्हणले काय करा, वसिष्ठ ऋषींना बोलावलं आणि वसिष्ठ ऋषीकडून एक इष्टी केली. त्या इष्टी केल्यानंतर वसिष्ठांनी मित्रावरुणाची इष्टी केली. मित्रावरुण असे 2 देव आहेत, 2 जोड देव आहेत. जोड देव खूप आहेत तसे, जसे अश्विनी कुमार जोड आहेत 2, तसे मित्रावरुण, द्यावा पृथ्वी हे जोड आहेत. त्याप्रमाणे वसिष्ठांनी मित्रावरुणाची इष्टी केली आणि यावेळेला विचारलं मनुला, म्हणजे या श्राद्ध देवाला विचारलं, का रे म्हणले तुला काय पाहिजे? तो म्हणला मला मुलगा पाहिजे. म्हणले ठीक आहे मुलगा. पण त्याच्या पत्नीला विचारलं, ती म्हणली मला मुलगी पाहिजे. आता या वेळेला श्रद्धा ही पयोव्रत करत होती, तिने सांगितलं मला मुलगी पाहिजे. त्याप्रमाणे यांनी वसिष्ठादिकांनी वषटकारपूर्वक संकल्प केला आणि मुलगी झाली. आता मुलगी झाली तर श्रद्धा मनोह पत्नी होता मुसमयाचत. मुलगी झाल्याबरोबर हा म्हणला अहो आपण मित्रावरुणाची इष्टी केली, मुलगा पाहिजे म्हणून केली, मुलगी कशी झाली? ते म्हणले हो आता तुमच्या पत्नीची इच्छा होती त्याप्रमाणे मुलगी झाली. नाही म्हणले असं नाही, मला मुलगाच पाहिजे होता, पत्नीच्या इच्छेला काय? ते म्हणले नाही, पत्नीने मुलगी मागितली, तिला मुलगी झाली. ददा विला भवत्येन. तेव्हा या मुलीचं नाव त्यांनी इला असं ठेवलं, इला. आणि इलापासून झाला म्हणून ऐल. ऐल म्हणजे पुरुरवा राजा, म्हणजे चंद्रवंश तिथून सुरू झाला. याप्रमाणे ही इला. इला जन्माला आल्याबरोबर तो मग त्यावेळेला वसिष्ठांनी त्या मुलीचं रूपांतर मुलामध्ये केलं आणि मंत्र तंत्र वगैरे करून मनुला वाटलं होत्याच्या चुकीमुळे मुलगी झाली, पण वसिष्ठांनी पुन्हा तुला मुलगा करून देईल म्हणून सांगितलं. म्हणजे मुलगी झाली म्हणून इला नाव ठेवलं, पण त्याचा पुन्हा मुलामध्ये रूपांतर केलं आणि त्याचं नाव सुद्युम्न असं ठेवलं. मग सुद्युम्न एके दिवशी वनामध्ये गेला. तो मृगया करण्यासाठी गेला. बरोबर सैन्य होतं, काही घोडे होते, त्याप्रमाणे काही सैन्य होतं. तो सुद्युम्न वनामध्ये गेला, पण ते वन असं होतं की ज्या वनाला पार्वतीने शाप दिलेला होता. का बरं शाप दिला होता? तो शाप असाठी दिला होता की एकदा पार्वती आणि शंकर या वनामध्ये बसलेले असताना, त्या ठिकाणी एकांतामध्ये बसलेले असताना काही ऋषीगण तिथे आले. आल्याबरोबर पार्वती लाजली, लज्जा उत्पन्न झाली आणि पार्वतीने सांगितलं का हो म्हणले आपल्याला एकांत सुद्धा मिळू देत नाहीत हे लोक. म्हणजे लोकांना असं वाटतं की यांचं कोणत्याही वेळेला दर्शन घ्यावं. तेव्हा असं काही नाही म्हणले, आता या वनालाच मी शाप देते, जो या वनात येईल तो स्त्री होईल. अशा पद्धतीने या पार्वतीने शाप दिला आणि ज्याला काय माहिती पार्वतीने शाप दिलेला, तो आपला त्या वनात गेला आणि वनात गेला. तर वनात गेल्याबरोबर तो स्त्री रूप झाला. तो तर झाला, त्याच्याबरोबर जो घोडा होता तो घोडी झाला, त्याच्याबरोबर सैन्य सुद्धा स्त्री रूप झालं. स एकदा महाराज विचरण मृगयाम वने आणि यत्रास्ते भगवान सर्वोर ममांस हो मया. त्याप्रमाणे सगळं मुलगी स्त्रियांच्या मध्ये सगळ्यांचं परिवर्तन झालं, सगळे स्त्री झाले. आणि एकदा गिरीशम दृष्ट मग परेशान झाले. हो म्हणले असं कसं काय झालं, आपण स्त्री रूप कशाला आपल्याला प्राप्त झालं? स्थानम न प्रविशयेत येवै योषित भवेदिती. याप्रमाणे एवं स्त्रीत्व मनो प्राप्त सुद्युम्नो मानव नृपहा. तो स्त्री रूप झाल्याबरोबर लाजला, अरे मी स्त्री कसा झालो? घरी आला, वसिष्ठ महाराजांना म्हणलं महाराज हे काय, मी स्त्री रूपामध्ये कसा आलो? मी स्त्री झालो, माझ्याबरोबरचं सैन्य स्त्री झालं, माझा घोडा स्त्री झाला, तो घोडी झाला, आता काय करावं?
शेवटी वसिष्ठादिक सगळे ऋषी महादेवाला शरण गेले आणि महादेवाला सांगितलं, महादेवा अहो असं कसं, हा राजा आहे आणि राजा जर स्त्री झाला तर त्याला राज्य कसं चालवेल. मग म्हणले आता काय करा. मग असं करा म्हणले, आपण त्यातून उपाय काढू. काय उपाय म्हणले, 1 महिना हा स्त्री होईल आणि 1 महिना पुरुष राहील. 1 महिना स्त्री आणि 1 महिना पुरुष. याप्रमाणे 1 महिना सुद्युम्न पुरुष म्हणून राज्यकारभार करायचा आणि स्त्री झाला की गप्प बसायचा घरी, कुठंच जात नव्हता. स्त्री झाल्यावर त्याला लाज वाटायची ना, आपण स्त्री रूप आपल्याला झालं म्हणून. आणि मग अशा स्त्रीच्या वेशामध्ये जेव्हा तो होता, म्हणजे इला नावाने जेव्हा तो होता, त्यावेळेला या इला असताना घटना अशी घडली की तो जेव्हा स्त्री रूपामध्ये फिरत होता तेव्हा चंद्राचा मुलगा बुध याची तिची भेट झाली आणि बुध तिच्यावर आकृष्ट झाला आणि बुधाने तिच्याबरोबर विवाह केला आणि त्यांच्यापासून पुरुरवा नावाचा पुत्र जन्माला आला. म्हणजे चंद्राचा मुलगा बुध या इलेवर भाळला आणि इलेपासून झाला म्हणून त्याचं नाव ऐल असं ठरलं. जसं आपण शब्द असे निर्माण होत असतात. म्हणजे जेव्हा आपण एखादा शब्द वापरतो तेव्हा त्याचं रूप बदलतं. जसं दशरथ याचा दाशरथी म्हणजे राम झाला, धृतराष्ट्र याचं धार्तराष्ट्र, पंडू याचं पांडू हे मुलाचं नाव. तसं इला हिच्यापासून झाला म्हणून ऐल असं त्याचं रूप झालं. आणि मग बुधाचा आणि तिचा संबंध आला, त्यातून पुरुरवा नावाचा पुत्र जन्माला आला आणि नंतर पुन्हा मग हिचं रूप बदललं, ही पुन्हा पुरुष रूपामध्ये आली आणि मग हा पुरुरवा राजा पुढे त्याची कथा येणारच आहे चंद्रवंशामध्ये. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते असं या इलेचं आख्यान तुला मी सांगितलं, म्हणजे सुद्युम्नाचं आख्यान सांगितलं. त्यानंतर पुढे हा याच्यावर एक आधुनिक काळातल्या लेखकांनी कादंबरी लिहिलेली आहे, देवदत्त पटनायक यांनी, आणि त्याचं कादंबरीचं नाव आहे प्रेग्नंट किंग असं नाव आहे. म्हणजे गर्भवान राजा. पुरुष सुद्धा गर्भवान होतो हे जुन्या काळामध्ये आपल्याला या कथेमधून दिसतं. याप्रमाणे पुढे दुसरा अध्याय सांगायला सुरुवात करतात. एवं गते तो सुद्युम्ने म्हणून वैवस्वतो सुते. त्यानंतर पुढे यांना या श्राद्ध देवाला जे 10 मुलं झाली, त्या 10 मुलांपैकी वृषध्र हा जो होता शेवटचा, त्याचे विवरण करतात. एकदा काय झालं, हा वृषध्र रात्रीची वेळ होती, अंधार पडलेला होता आणि पाऊस येत होता. या वेळेला एकदम त्याला आवाज आला गाईच्या हंबरण्याचा आणि म्हणून यांनी तलवार घेतली आणि निघाला. त्याला वाघ आहे असं वाटलं आणि वाघ होताच, आणि वाघाने गाईवर आक्रमण केलं म्हणून हा गाईला वाचवण्यासाठी धावला. त्याने अंधारामध्ये वार केला आणि त्याला असं वाटलं की आपण वाघाचा कान कापला. वाघाचा कान कापला गेला, पण त्यावेळेला गाय मारली गेली. गाईवर सुद्धा तो वार बसला आणि त्याला वाटलं आपण वाघालाच मारलं. वास्तविक वाघाचा फक्त कान कापला गेला आणि गाय मात्र ठार झाली. सकाळच्या वेळेला त्यांनी पाहिलं तर अरे, वसिष्ठ ऋषी रागावले. ते म्हणले, अरे तू गो हत्या केलीस, तुला मोठं पाप झालं. मग काय करू म्हणले. काही नाही म्हणले, आता तू राज्य सोडून निघून जा. या वृषध्राला सांगितलं, तू वनात जा, तू आता म्लेच्छ झालास, धर्माच्या बाहेर गेलास. गाय मारली म्हणजे तुझी गोहत्या झाली, तू धर्म बहिष्कृत झालास, तू निघून जा. याप्रमाणे तो निघून गेला. त्यानंतर करुष याची कथा सांगतात. हा श्राद्ध देवाच्या मुलांच्या कथा आहेत. करुष याच्यापासून कारुष हा क्षत्रिय वंश सुरू झाला. हा उत्तर प्रदेशावर राज्य यांनी केलंय. त्यानंतर दृष्ट याच्यापासून धार्ष्ट्य हा क्षत्रिय वंश सुरू झाला. त्यानंतर नृग याच्यापासून सुमती झाला. सुमतीचा वसु, वसूचा प्रतीक, त्याचा ओघवान आणि त्याचा अवघवान. त्यानंतर नरिष्यंताचं सांगतात. तो नरिष्यंतापासून चित्रसेन झाला, त्याचा दक्ष झाला, त्याचा मिढवा झाला, त्याचा कूर्च, त्यापासून इंद्रसेन, त्यापासून वितिहोत्र,
त्यापासून सत्यश्रवा, त्याचा मुलगा उरुश्रवा, त्याचा देवदत्त, त्याचा अग्निनारायण म्हणजे अग्निवेश्य हा जातुकर्णीचा पुत्र होता. हा प्रथम स्त्री रूपामध्ये होता, नंतर पुढे ऋषी झाला. जातुकर्ण्याची कथा आलेली आहे. अग्निवेश्यापासून अग्निशामन हे ब्राह्मण घराणं सुरू झालं. त्यानंतर दिष्ट झाला आणि दिष्टापासून नाभाग झाला. हा नाभाग दुसरा असं वर्णन केलेलं आहे. तो कर्माने वैश्य झाला. त्या भलदंत, त्या नाभागापासून भलदंत झाला. त्याचा वत्सप्रीती, त्याचा प्रांशु, त्याचा प्रमती, त्यापासून खनित्र, त्याचा चाक्षुष, विविंशती, खनित्र, खनिनेत्र आणि रंभ आणि करंधन, करंधनाचा अभिक्षित हा मुलगा झाला. अभिक्षित पहा किती वंशावळ सांगितली, किती नावं सांगितलेत आपल्याला. ज्याचं मुलाचं नाव काय, मुलाचं पाठ असतं, नातवाचं नातू माहित नाही बाबा, आता माझा संपर्कच नाही. आपल्याला नातू मुलगा यांचे नाव माहीत नसतात. यांनी सगळ्या राजांचे मुलं, नातू, पणतू, त्याचं कोण झाला, त्याचा कोण झाला. अभिक्षित, अभिक्षित कोणाचा आहे, करंधनाचा. अभिक्षितस्य काम प्रेर विश्वे देवा सभासदइति, आपण म्हणतो ना आपल्या मंत्राक्षरामध्ये, अभिक्षितस्य काम प्रेर, तो अभिक्षित आहे. ज्यानी यज्ञ केले, मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसंग्रहे अभिक्षितस्य काम प्रेर विश्वे देवा सभासदइति, त्यावेळेला विश्वेदेव नावाचे सभासद होते. आणि साध्या संती देवा, साध्य नावाचे देव होते. तदप्येते भिकुतो, मंत्राक्षतेमध्ये आपण म्हणतो. हा अभिक्षित, त्याचा मरुत्त झाला. मरुत्त आपण म्हणतो ना, मरुत्त परिवेष्टारो, तो मरुत्त आहे. ज्याने एवढे यज्ञ केले आणि यज्ञामध्ये दान दक्षिणा दिली की त्या मरुत्ताचं नाव आपण या मंत्राक्षतेमध्ये घेतो. त्या मरुत्तापासून अंगिरा यांच्या संवर्ताने पुत्र झाले आणि याने मरुत्ताकडून यज्ञ करविला. अंगिराने मरुत्ताकडून यज्ञ करविला. असा यज्ञ कधीच झाला नाही मरुत्ताकडून. याचं वर्णन प्रथम स्कंधात आलेलं आहे. पहा, मरुत्ताकडून यज्ञ करवला असे यज्ञ कधीच झाले नाहीत. का तर त्या सोन्याचे पात्र वापरले म्हणे त्यांनी सगळे. आणि प्रथम स्कंधात आपल्याला आठवत असेल तर जेव्हा युधिष्ठिराने यज्ञ केला तेव्हा त्याला पैसे कमी पडले. देव म्हणले, कृष्ण म्हणले, अरे जा उत्तरेकडं, तिकडं मरुत्ताने यज्ञ केला, तिथे यज्ञपात्र घेऊन या. कोणीच नेलं नाही म्हणले सोनं, तू घेऊन ये. तिथून सगळं सोनं आणलं अर्जुनाने भीमाने आणि हा यज्ञ केले. म्हणजे कशाला, या प्रजेला त्रास नाही द्यायचा, प्रजेवर टॅक्स नाही लावायचा, फुकट जेवढं मिळेल तेवढं घ्यायचं आणि त्याच्यात यज्ञ करायचा. तेव्हा यज्ञासाठीच करायचं आणि यज्ञासाठी प्रित्यर्थच वापरायचं. याप्रमाणे या सोन्याचे पात्र त्यावेळेला वापरण्यात आले. आणि इंद्राला सोमरस एवढा दिला की इंद्र खोट झाला. ब्राह्मणाला अफाट दक्षिणा दिली. यावेळेला साध्यदेव हे देव होते. देवगणांनी वाढप्याचं काम केलेलं आहे. देवानी वाढप्याचं काम केलं, वाढायचं. देव वाढू लागले स्वतः, असं तो यज्ञ झालाय असं वर्णन केलेलं आहे. विश्वेदेव हे सभासद होते. असा हा मरुत्ताचा पुत्र, हा मरुत्ताचा यज्ञ. त्या मरुत्ताचा पुत्र दम, त्याचा राज्यवर्धन, त्याचा सुधृती, त्यापासून नर झाला. नराचा पुत्र केवल, त्याचा बंधुमान, त्यापासून वेगवान, त्याचा बंधू आणि त्याचा तृणबिंदू हे पुत्र झाले. आणि हा अत्यंत गुणवान होता तृणबिंदू. अलंबुषा नावाच्या अप्सराचे नादी लागला तो. अलंबुषा नावाची अप्सरा होती, ती याच्या भजनी लागली. आणि या तृणबिंदू आणि अलंबुषा, अलंबुषा ही अप्सरा आहे, तिच्यापासून इडाविडा नावाची मुलगी झाली. आणि या इडाविडा आणि विश्रवा यांच्यापासून कुबेर झाले. विश्रवा हे महर्षी आणि इडाविडा ही मुलगी यांची, तृणबिंदू आणि अलंबुषाची, यांच्यापासून कुबेर झाले. आणि तृणबिंदूला विशाल झाला, विशालापासून शून्यबिंदू झाला, त्याचा धूम्रकेतू झाला. आणि यावेळेला विशालानी वैशाली नावाच्या नगरीची स्थापना केली, म्हणून वैशाली या नगरीचं नाव आहे. आणि त्या विशालाला हेमचंद्र, त्याचा धूम्राक्ष, त्याचा संयमन, त्यापासून कृशाश्व त्यांचा देव. आणि कृशाश्वाला
सोमदत्त नावाचा मुलगा, सोमदत्ताला सुमती झाला, सुमतीचा जन्मेजय झाला. आणि याप्रमाणे आता पुढे सांगतात शर्याती. आता हा श्राद्ध देवाचा आणखी एक मुलगा, त्यात मुलगाचं वर्णन करतायत. शर्याती, हा शर्याती तिसऱ्या या अध्यायामध्ये ही कथा आलेली आहे. ही सुकन्या आख्यान म्हणून प्रसिद्ध आहे. हा जो शर्याती होता, या श्राद्ध देवाचा मुलगा, त्याला सुकन्या नावाची मुलगी होती. आणि एकदा ही मुलगी लहान असताना, लहान म्हणजे खेळत होती, 10-12 वर्षाची असेल, 12-13 वर्षाची असेल, तिच्या मैत्रिणी बरोबर ती अरण्यात गेली एका. आणि अरण्यात गेल्यानंतर इकडं फिर तिकडं फिर करता करता तिला एक वारुळ दिसलं आणि त्या वारुळामध्ये काहीतरी चमचम करते. अरे काय चमकते म्हणले. या वारुळात खोल पाहिलं तर काहीतरी चमकायले. काय चमकते म्हणून काटा घातला तिने. काही गरज आहे का? काटा घातला की एकदम ते महर्षी ऋषी होते, च्यवन महर्षी, त्यांच्या डोळ्यातच तो काटा गेला. त्यांचे डोळे होते ते, त्यांच्या डोळ्यात काटा गेला की जे भळभळ रक्त बाहेर आलं. आणि ह्या सगळ्या मुली चला रे चला पळा, आता काहीतरी आपल्याला अनिष्ट घडेल म्हणून पळून गेले. पळून गेल्या तर इकडे च्यवन महर्षी महा तेजस्वी होते, तपश्चर्या करत होते. म्हणले मला तपश्चर्या करताना कोणी मला त्रास दिला, माझा डोळा कोणी फोडला. सगळ्यांचे श्वास त्यांनी रोखून धरले आणि सगळ्यांचे पोट फुगले. सगळ्या त्या राज्यामध्ये, शर्यातीच्या राज्यात सगळ्यांचे पोट फुगले. सगळे म्हणले हा पोट का फुगले? जलोदर झाल्यासारखे पोट गच्च झाले. आपण वायगोळा कसा होतो आपल्याला, तसं वायगोळा झाला. म्हणजे पोट एवढे गच्च झाले, पोट दुखायला लागलं. का? राजेसाहेब आमचे पोट दुखायला लागलं. सगळेच आले. म्हणजे असं काय झालं? एका व्यक्तीचं पोट दुखायलं तर त्याने काय खाल्लं काय पिल्लं हे आपण बघतो, पण सगळ्याचे का दुखायला लागले? राजाचा दोष आहे म्हणले. तसं राजा म्हणलं माझा काय दोष आहे बघू. त्यांनी सगळ्यांना विचारलं, शेवटी आपल्या मुलीला विचारलं, का ग तुझ्याकडून काय अपराध घडला का? ते म्हणजे महाराज घडला. काय घडला? असं म्हणून सांगितलं. सांगितल्याबरोबर राजा मुलीला घेऊन वनात आला. दाखव मला कुठे. पाहिल्याबरोबर त्या वारुळाच्या जवळ गेली. वारुळातून ऋषी बाहेर आले. त्या ऋषींना नमस्कार केला. महाराज चुकलं, मला क्षमा करा, आमचे सगळ्यांचे पोट फुगले. ते म्हणले क्षमा करा, अहो मला आंधळ करून टाकलं ना म्हणले तुमच्या मुलीनी. तेव्हा ज्या तुझ्या मुलीनी मला आंधळ केलं त्या मुलीचं लग्न माझ्याबरोबर लावून टाक, कारण माझं आयुष्य कसं जाणार? तुला मान्य आहे का? नाही तर राहा म्हणले. असं नाही म्हणले क्षमा करा, मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्याबरोबर लावून टाक. झालं, यांचं लग्न लागलं, यांचा संसार सुरू झाला. राजा आपला परत आपल्या राज्याकडे गेला. शर्याती परत गेल्यानंतर इकडे च्यवन ऋषी आणि ही सुकन्या, त्यांचा संसार सुरू झाला. हे म्हातारे होते, वयोवृद्ध होते, डोळ्याने आंधळे होते आणि ही बिचारी 12, 13, 14 वर्षाची मुलगी. बरं ठीक आहे, संसार करू लागली. एके दिवशी त्या ठिकाणी अश्विनी कुमार आले. अश्विनी कुमार म्हणजे 2 जण असतात, देवांचे वैद्य. हे आल्याबरोबर म्हणले अरे च्यवन महर्षी यांच्या या झोपडीपाशी आल्याबरोबर, आश्रमापाशी आल्याबरोबर त्यांनी पाहिलं. म्हणले अगं तुझ्या पतिराजांना मी घेऊन चाललो म्हणे. ती म्हणे बर. पतिराजांना त्यांनी नेलं आणि या अश्विनी कुमारांनी च्यवन महर्षीला एका डोहामध्ये स्नान करायला लावलं. स्नान करा म्हणे. करा. स्नान केलं. स्नान केल्याबरोबर तरुण झाले. त्यांचं वय बदललं. अगदी तरुण बांड अशा प्रकारचे युवावस्थेमध्ये आले. दिसायला सुंदर झाले. अश्विनी कुमारासारखे दिसू लागले. सगळ्या वळवट्या अंगावरच्या गेल्या, म्हातारपणाच्या सगळ्या खुणा गेल्या, पांढर केस गेले, सगळं गेलं. तरुण झाले. त्यांच्यासारखे दिव्य दिसायला लागले. आणि मग ते म्हणले चला आता. या स्वतः अश्विनी कुमार हे देवांचे वैद्य असल्यामुळे त्यांनी बरोबर त्यांना तरुण करून टाकलं, सुंदर रूप केलं आणि परत आणलं. आणि आल्यानंतर म्हणले अगं सुकन्ये तुझा पती ओळखून घे. आता ती परेशान झाली. सगळे सारखे दिसायले. आता कोणाला पती म्हणावं? आणि समजा चुकून जर आपण अश्विनी कुमारापैकी एकाला म्हणलं तर अवघड होईल ना, धर्माचा अतिक्रम होईल. ती मोठी हुशार होती. ती म्हणली महाराज माझ्या पतीला तुम्ही घेऊन गेलात तेव्हा तुम्हीच माझे पती मला परत करा. तुम्ही काय म्हणलात
तुझा पतीला घेऊन जातो, मारून सोडा माझ्या पतीला. असं म्हणल्यानंतर त्यांनी पतीला दिलं. अतिशय सुंदर रूप होतं यांचं, तरुण बाण झालेले होते. च्यवनप्राश त्या काळापासून, म्हणजे च्यवन ऋषींनी जे प्राशन केलं त्याला च्यवनप्राश असं म्हणतात. आवळ्यापासून तयार केलेलं हे औषध असतं. त्यामध्ये अभ्रक वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. आवळा, अभ्रक, इतर भस्म, त्याप्रमाणे जे अंग वंग इत्यादी भस्म असतात त्याच्यामध्ये. तेव्हा अशा पद्धतीने ते तो तरुण आणि हे अश्विनी कुमार निघून गेले. मग अश्विनी कुमारांना यांनी असं का केलं, तर त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं की अश्विनी कुमारांना यांनी आश्वासन दिलं की तुम्हाला आतापर्यंत यज्ञामध्ये भाग मिळत नाही, तेव्हा मी तो द्यायला लावतो, असं म्हणून त्यांनी आश्वासन दिलं आणि अश्विनी कुमार निघून गेले. तुम्हाला सोमरस द्यायचा त्यांनी कबूल केलं. इकडे एके दिवशी राजाला वाटलं आपली मुलगी कसा संसार करते ते बघायला जावं, म्हणून आपल्या मुलीचा संसार बघण्यासाठी राजा आला. झोपडीमध्ये डोकावलं, कोण दिसतंय? त्यामध्ये एक तरुण बाण आणि आपली मुलगी. पाहिल्याबरोबर राजाची तळपायाची आग मस्तकाला गेली. राजा म्हणला, अगं ए कोण आहेस तू? तुला काही कळतं का? माझं सगळं कुलाला कलंक लावलास. तू कोणाबरोबर संसार करायला लागलीस, कोणाबरोबर राहू लागली? अगं हे राजा, हे स्त्री, तू कुलटा आहेस. कुलटा म्हणजे वेश्या आहेस तू. कारण तुला ज्या पतीबरोबर तुझं मी लग्न लावलं तो म्हातारा होता, त्याला काय रात्री झोपेत मारलं का? आणि नव्या एका या जाराला घेऊन या ठिकाणी संसार करू लागली. आणि तो अत्यंत वाईट शब्दाने तिला बोलला, कुलप्रसूते कुलदूषणं त्विदम. अगा जराग्रस्त मसत्यम संमतम. जराग्रस्त असलेला तुझा पती तू ठार मारलास आणि आता केवळ एका जाराबरोबर संसार करू लागली. कोण आहेस? हा कोण आहे मला सांग. कथम मतिस्ते वगतान्यथा सताम कुलप्रसूते कुलदूषणं त्विदम. तू माझ्या कुलाला दूषण आहेस. मी परत चाललो, मला वाटलं तुझा संसार बघावा, तू तर अशी वाईट चालीची निघालीस. चाललो मी परत. असं म्हणून बिभर्षी जारम यदपत्रपा कुलम. यदपत्रपा, निर्लज्ज आहेस म्हणे तू. तुला काही लाज वाटत नाही. माझी काही लाज नाही, स्वतःची लाज नाही, कुळाची लाज नाही. पितुष्ट भरतुष्ट नाही असते हस्त महा. अधम आहेस. मी चाललो निघून. असं म्हणून राजा ताट 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 बोला. तिला बोलूच दिलं नाही. ती म्हणली, महाराज 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 थांबा. जे पळत पळत गेली त्यांचे पाय धरले. का ग म्हणली? हंतुम तमादे वज्रम. का तू तुझ्या पतीला ठार मार? अहो नाही म्हणले, हे माझे पतीच आहेत. पती? मी तर तुला म्हाताऱ्याच्या च्यवनाबरोबर लग्न लावून दिलं होतं. हो म्हणले. ते म्हातारे होते, पण एकदा अश्विनी कुमार आले आणि अश्विनी कुमारांनी यांना तारुण्य प्रदान केलं, रूप यौवन प्रदान केलं. असं म्हणल्याबरोबर राजाला आनंद वाटला. खरंच काम आहे, खरंच बोलतेच. हो म्हणे, खरं बोलते. आणि मग राजाने एक यज्ञ केला. च्यवन महर्षी आले. च्यवन महर्षींनी सांगितलं, राजा एक यज्ञ कर. त्या यज्ञामध्ये मला या अश्विनी कुमारांना सोमरस द्यायचा आहे. मी त्यांना कबूल केलंय. राजा म्हणलं काही हरकत नाही, यज्ञ करतो. त्यांनी यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर अश्विनी कुमारांना बोलावलं. इंद्र आला. यज्ञ केला म्हटल्यानंतर सोमरस प्राशन करायला. त्यावेळेला अश्विनी कुमार आले. इंद्राला वाटलं हा कशाला आला अश्विनी कुमार यज्ञामध्ये, त्याचं काय काम आहे? त्याने म्हटले, अश्विनी कुमारा घ्या तुम्हाला सोमरस. असं म्हणल्याबरोबर इंद्राने वज्र घेतलं आणि असं मारणार. तेवढ्यात यांची ताकद एवढी होती की त्यांनी इंद्राचा हात वज्रासह आकाशामध्ये स्थिर करून टाकला. हंतु तमाददे वज्रम सद्यो मन्युरमर्षितः स वज्रम स्तंभयामास. स वज्रम स्तंभयामास. वज्रासह हात जागच्या जागी थांबला. अहो म्हणले, पुढेही जाईना मागेही जाईना. इंद्र गडबडला. म्हणले, महाराज हे काय? च्यवन महर्षी म्हणाले, यांना देतो का? यांना भाग देतो का नाही देत? म्हणले, देतो देतो. आता इथून पुढे त्यांना सोमरसाचा भाग मिळेल, तर तुझा हात खाली येईल, नाही ते येणारच नाही. म्हणले, नाही नाही म्हणले, असं नाही. भुजमिंद्रस्य भार्गवा अन्वजांसत सर्व ग्रहम सोमस्य अश्विनो हो. आणि तेव्हापासून अश्विनी कुमारांना सोमरसाचा अधिकार मिळाला. याप्रमाणे
त्या शर्यतीची कथा सांगितली. ज्या शर्यतीपासून उत्तानबर्ही नावाचा राजा झाला, त्याचा अनर्थ झाला, त्यापासून भुरिशेन झाला आणि अनर्थ या राजापासून रेवत नावाचा राजा झाला. त्या रेवताला 100 पुत्र झाले. त्याचा ककुद्मी झाला आणि ककुद्मी पासून जी झाली ती मुलगी झाली, तिचं नाव रेवती असं होतं. या रेवताने कुशस्थली नावाची नगरी स्थापन केली. रेवताने त्या रेवताला जे 100 पुत्र झाले त्यामध्ये ककुद्मी किंवा कुकुद्मी हा पहिल्या नंबरचा होता. हा ककुद्मी त्याला रेवती नावाची मुलगी झाली. एकदा त्या ककुद्मीने विचार केला की अरे आपल्या मुलीला वर कोणता आहे हे शोधावं, पण आता शोधण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण ब्रह्मदेवाकडेच जाऊ आणि ब्रह्मदेवाला सांगू, महाराज हिला वर कोणता आहे तर सांगा, म्हणजे लग्न लावून टाकतो. सोपं काम आहे. ते गेले ब्रह्मलोकामध्ये गेले आणि त्या ठिकाणी एक गाणं चाललेलं होतं. गाणं चाललं, गाणं ऐकलं यांनी. गाणं किती वेळ चालतं? 3 मिनिटं 5 मिनिटं तेवढं गाणं चाललं. ककुद्मीं रेवतीं कन्यां स्वामादाय विभुंगतः कन्यावरं परिपृष्ट ब्रह्मलोकमपावृतम्. गाणं झालं. गाणं झाल्यानंतर हा म्हणाला, महाराज ब्रह्मदेवाला नमस्कार केला. ब्रह्मदेव म्हणले कुणीकडे आलात? ते म्हणले अहो हे पहा, ही माझी मुलगी आहे रेवती नावाची, तिला वर कोणता आहे तेवढं मला सांगा. तर छुत्वा भगवान ब्रह्मा प्रहस्ततमुवाच. ब्रह्मदेव हसले, म्हणले अरे राजा तू आलास कधी? ते म्हणले काही नाही. अहो राजा निरुद्धास्ते काले नृदे कृता. हा काही नाही, गाणं तुमचं सुरू होतं, नुकतंच सुरू झालं तेव्हा मी आलो आणि आता गाणं संपलंय. असं ऐकल्यानंतर ब्रह्मदेव म्हणले तुला माहिती का, या ठिकाणी ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे भागवतकारांनी काळाची जी संकल्पना वापरली, पृथ्वीवरचा काळ वेगळा आहे, स्वर्गातला काळ वेगळा आहे, ब्रह्मलोकातला काळ वेगळा आहे. काळाच्या आपल्याला वाटतं इतका वेळ झाला, इतका काळ झाला, पण हे पृथ्वीच्या फिरण्यावर अवलंबून आहे. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे हा काळ किती आहे? प्रत्येक ठिकाणची कालगणना वेगळी आहे. चंद्रावरची कालगणना वेगळी आहे, सूर्यावरची कालगणना वेगळी आहे, पृथ्वीवरची कालगणना वेगळी आहे, गुरुवरची कालगणना वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणच्या कालगणना भिन्न भिन्न आहे. हे आता आपल्याला कळायला लागलंय, पण भागवतकारांनी कधी लिहून ठेवलंय? कालगणना भिन्न आहे. अशी घटना आपल्याला कृष्णाच्या बाबतीत सुद्धा दिसते. जेव्हा ब्रह्मदेवाने कृष्णाचे बाळगोपाळ पळून नेले त्यावेळेला फक्त पापणी लवावी एवढाच वेळ झाला ब्रह्मदेवाच्या काळात. म्हणजे ब्रह्मदेवाच्या ब्रह्मस्थानामध्ये पापणी लवावी एवढा वेळ. पण इथे पृथ्वीवर मात्र 1 वर्ष लोटलं होतं असं वर्णन केलं. पृथ्वीवरचं 1 वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 क्षण म्हणजे पापणी लवण्याचा, असा तो काळाचा स्वरूप आहे. याप्रमाणे या काळाची भिन्नता जर आपण लक्षात घेतली, कालमापन, काळ कशावर अवलंबून आपण मोजतो? सूर्यावर आहे. आपली कालगणना पृथ्वीवरची सूर्यावर आहे, पण ब्रह्मलोकामध्ये कुठं सूर्य आहे? तिथली कालगणना आणखी वेगळी आहे. याप्रमाणे वैकुंठातली कालगणना वेगळी आहे, इंद्राची कालगणना वेगळी आहे. याप्रमाणे भिन्न भिन्न कालगणना आहे. जसं आपण बघितलं की पितरांचा 1 महिना म्हणजे 1 दिवस. हे कसं काय? तर पितर वेगळ्या ठिकाणी राहतात म्हणून तिथली कालगणना वेगळी आहे. आपला 1 महिना म्हणजे त्यांचा 1 दिवस होतो. असं बघा आता तुम्ही. मग देवाच्या दृष्टिकोनातून, ब्रह्मदेवाच्या दृष्टिकोनातून कालगणना भिन्न भिन्न आहे. हे शास्त्रीय सत्य आहे. हे मला सांगायचं की भागवतकारांनी कथा सांगता सांगता शास्त्रीय सत्य सांगितलंय. ते उगीच काहीतरी थापा मारल्यात असं नाही, काहीतरी चूक सांगितलंय असं नाही. त्याच्या मागं रहस्य. जसं कृष्णाने जेव्हा रासक्रीडा केली तेव्हा त्या रासक्रीडेमध्ये त्यांनी वर्णन केले, ब्रह्मरात्र उपावृते. ब्रह्मरात्र केली. लोकांच्या दृष्टिकोनातून फक्त लोकांच्या दृष्टिकोनातून खरा विचार केला तर 6 महिन्याची रात्र केली होती. ब्रह्मरात्र उपावृते. पृथ्वीवर 6 महिने झाले, पण ब्रह्मलोकात फक्त 1 सेकंद झाला, 1 काही मिनिटाचा कालावधी झाला. अशा पद्धतीचं वर्णन आहे. असो, याप्रमाणे ते म्हणे काही नाही, गाणं सुरू होतं तेव्हा मी आलो, आता गाणं संपलंय. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव म्हणतात, अरे राजा तत्पुत्र पौत्र नुपुत्र आणून
तू पृथ्वीवरून आलास, पृथ्वीवरची कालगणना वेगळी आहे, इथली कालगणना वेगळी आहे. तू ज्या वेळेला आलास त्यावेळेलाच्या पृथ्वीवरचे जे राजे होते त्यावेळेलाच्या राजाचे मुलं राहिले नाहीत, नातू राहिले नाहीत, पणतू राहिले नाहीत, पणपंतू राहिले नाहीत, पडपंतू राहिले नाहीत, खापरपंतू राहिले नाहीत. म्हणजे म्हणले सगळे संपले. पृथ्वीवर एवढी उलाढाल झाली, नातू पणतू पडपंतू खापरपंतू निपटपंतू सगळे संपले. म्हणले तत्पुत्र पौत्र नपतृणाम गोत्राणाच न विद्महे. त्यांचं गोत्र देखील शिल्लक राहिलं नाही, वंश सुद्धा संपला म्हणले त्यांचा. म्हणले असं कसं काय, आणि मग मी काय करू? ते म्हणले आता असं 27 चतुर्युग लोटलेत आतापर्यंत, आता 28वावं चतुर्युग सुरू झालेलं आहे. या 28व्या चतुर्युगाचा तिसरा म्हणजे द्वापार युग सुरू झालंय. जेव्हा भागवताची निर्मिती झाली तेव्हाचं वर्णन आहे. 27 चतुर्युगाच्या कड्या संपल्यात. म्हणजे कसं, समजा 1 आठवडा संपला, 2 आठवडे संपले, 3 आठवडे संपले, असं जसं आपण मोजतो तसं एक चतुर्युग संपलं. कृत त्रेता द्वापार कली संपलं, कृत त्रेता द्वापार कली दुसरं संपलं. 20 झाले, 21 झाले, 22 झाले, 24 झाले, 27 झाले. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिव्य दिसे शोभा. 28वावं युग आलं आणि 28व्या युगाच्या द्वापार युगाला सुरुवात झाली. आता बलराम दादा यांचा जन्म झालेला आहे, शेष नारायण जन्माला आलेले आहेत. त्यांना तुझी मुलगी देऊन टाक, कारण तुझ्या मुलीचं इतकं आयुष्य कोणाचंच राहिलं नाही, इतकी मोठी मुलगी कोण करील. म्हणून आता तू खाली जा, बलराम दादांच्या बरोबर त्यांचं तिचं लग्न लावून टाक. जेव्हा हा खाली आला असं वर्णन त्या एका ठिकाणी केलेलं आहे. जेव्हा ब्रह्मलोकातून पृथ्वीवर आला तेव्हा तो खूप उंच होता. त्या मुचुकुंदाच्या कथेत सुद्धा वर्णन आहे. मुचुकुंद जेव्हा गुहेतून बाहेर पडले तेव्हा त्याला बारीक 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 गुडघ्या एवढेच लोक दिसले. ते म्हणले हे गुडघ्या एवढे लोक कस काय एवढे बारीक बारीक? म्हणले अहो युग कोणता आलाय आता? द्वापार युग. तो कधीच आहे? सत्ययुगातला. आणि आता द्वापार युग सुरू झालं. अशा काळामध्ये इतके युग लोटल्यावर लोकांचं आयुष्य कमी, लोकांचं वय कमी, लोकांची उंची कमी, ताकद कमी. आणि मग मात्र हा म्हणला आता मला या जगात नको राहायचं, देवा मी चाललो तपश्चर्याला. आणि तो तपश्चर्या निघून गेला. आणि देवाने त्याला त्यावेळेला सांगितलं की यानंतर तुझा एक जन्म होईल, ब्राह्मण म्हणून जन्माला येशील आणि मग मुक्ती आहे. मुचुकुंदाला लागली, मुक्ती नाही मिळाली, त्याच्यानंतर पुन्हा ब्राह्मण जन्म आहे आणि नंतर मुक्ती मिळाली. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की हे जेव्हा ब्रह्मलोकातून खाली आले तेव्हा इतके उंच ताळा इतके उंच होते आणि एवढे 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 लोक गुडघ्या एवढे दिसायला लागले. मग त्यावेळेला त्याने आपल्या मुलीचं त्या ठिकाणी विवाह बलराम दादाशी केला. याप्रमाणे कालोभियात स्त्रीणव चतुर्युग विकल्पिता तद्गच्छ देव देवांशो बलदेवो महाबला कन्यारत्नमिदं राजन् रत्नाय देहि भो भो भारावतारे भगवान भूत भावना. याप्रमाणे ही कथा सांगितली. त्यानंतर पुढे नभगाचा पासून नाभाग झाला. चतुर्थ अध्याय सांगतात नभगापासून नाभाग झाला. तर हा नाभाग अत्यंत ब्रह्मचर्य संपन्न होता. ही मोठी चांगली कथा आहे नाभागाची. तो अत्यंत ब्रह्मचर्य संपन्न होता. हा नभगाचा मुलगा तो गुरुच्या घरी गेला, तिथं गुरुकडून शिक्षण घेतलं आणि परत आला. परत येईपर्यंत काय झालं, याचे भाऊ होते काही स्वार्थी होते. त्या काळात काय स्वार्थ नव्हता काय? होताच. त्याही काळात स्वार्थ होता. ह्या स्वार्थी भावांनी काय केलं, सगळी संपत्ती वाटून घेतली परस्परच. आणि मग हा आला म्हणले मला काय ठेवलं? ते म्हणजे तुला काय नाही, हे बाप तुझ्याकडं, हा तुझे वडील तुझ्याकडं, बाकी सगळं आमचं. धन धान धान्य संपत्ती भूमी सगळं वाटून घेतलं आणि फक्त वडील याच्याकडे देऊन टाकले. माझ्याकडे वडील आले. म्हणले बरं ठीक आहे. तो म्हणला काही हरकत नाही. वडिलांना म्हणलं तुम्ही माझ्याकडे आलात ना तेव्हा तुमचा स्वीकार मी करतो, पण मी जगायचं कसं मला सांगा. ते वडील म्हणले काळजी करू नको, या भावांना काय येतं म्हणले, तुला मी एक मंत्र शिकवतो. असा मंत्र शिकवतो. अंगिरस ऋषी हे द्वादशाह नावाचं सत्र करायला लागले आणि त्या सत्रामध्ये दर 6व्या दिवशी ते मंत्र विसरतात. म्हणजे दर 6व्या दिवशी ते मंत्र विस्मृत होतात. इदमित्था नावाचे मंत्र आहेत ते. यज्ञेन हे मंत्र आहेत. हे विश्वदेवाचं सूक्त आहे.
ते त्या विसरतात. ते तू तिथं गेल्यानंतर सांग. ते विसरले की सांगायचं. मला बरं, याने ते मंत्र शिकवले. तो गेला तिथं यज्ञामध्ये गेला. यज्ञामध्ये गेल्यावर बरोबर 6व्या दिवशी हे मंत्र तो विसरले. इदमित्था आणि ए यज्ञेन या मंत्राचा उच्चार केल्याबरोबर तिथले सगळे लोक खुश झाले. ब्राह्मण म्हणले वारे वा, म्हणले आता यज्ञ संपला. दान दक्षिणा वगैरे यांनी देऊन टाकली आणि मग म्हणले आता हे उर्वरित सगळं द्रव्य तुला घेऊन जा. तू एवढे मंत्र सांगितलेस, तू काही आला, तुला काही बोलावलं नव्हतं, अनाहूत आला होता, हे सगळं तुला घेऊन टाक. आणि सगळे दान दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले आणि सगळी संपत्ती हा गोळा करू लागला. तेवढ्यात शिवाचे लोक आले, रुद्राचे गण आले. हे म्हणले संपत्ती मग आमची आहे, तुला माहित नाही का? म्हणले दक्षाच्या यज्ञामध्ये काय ठरलं? एशते रुद्रभाग असते जुषस्वते नावसे न परो मुजवतोती ह्यवतत धन्वापे नाका हस्तात कृत्यवासा. तुला माहित नाही? दक्षाच्या यज्ञात असं ठरलंय की शेवटचा भाग रुद्राचा असतो. शेवटचा भाग उर्वरित सगळं रुद्राचं असतं, आमच्या मालकीचं आहे. तू कसं काय घेऊन चालला? तो म्हणला मला वडिलांनी सांगितलं बाबा. ते म्हणले वडिलांनी काय सांगितलं? वडिलांनी सांगितलं मंत्र म्हणापुरतं ते ठीक आहे. नाही म्हणले या ब्राह्मणाने सांगितले हे सगळं घेऊन जा. ब्राह्मण काही सांगतील म्हणले हे माझं आहे, मग मी काय करू? म्हणले तू तुझ्या बापाला जाऊन विचार म्हणले हे कोणाचं आहे. आणि बाप जर म्हणला तुझं तर मग तू घेऊन जा. तो जर म्हणला नाही तुझं नसतं तर मग आम्ही घेऊन जाऊ. जा म्हणले विचारायला. हा इतका प्रामाणिक होता, इतका इमानदार होता. इमानदारीचं सुद्धा फळ आहे बरं का. इतका प्रामाणिक गेला. बापाला म्हणला महाराज तुम्ही सांगितलेले मंत्र मी म्हटलो आणि मला त्यांनी संपत्ती सगळी घेऊन जा म्हणून सांगितलं. मी सगळी संपत्ती गोळा करायला लागलो तर त्या ठिकाणी रुद्राचे देव आले, रुद्राचे सगळे भूतगण आले आणि त्याने अडवलं. म्हणले मला म्हणले हे तुम्हाला नाही घेऊन जाता येणार, हे आमचं आहे. त्यांचं असतं का? म्हणले वडील म्हणले हो. वडील सच्चिड होते, सत्यवादी होते. ते नभग म्हणले हो ते त्यांचंच असतं. बरोबर आहे, ही सगळी संपत्ती रुद्राची असते कारण रुद्राला शेवटचा भाग दिलेला आहे. तो आला परत, त्यानं हात जोडले सगळ्या भूतगणांना. महाराज ही तुमची संपत्ती घेऊन जा तुम्ही. बरोबर आहे, माझे वडील हेच म्हटले मला. तो म्हणला वा रे वा, काय सत्यवादी आहेस तू. तुझे वडील सत्यवादी आहे, तू सत्यवादी आहेस, तर आता आमच्या आज्ञेने हे सगळं तुला. आम्हाला नको. तू सत्य बोललास ते मग तुला ही सगळी संपत्ती घेऊन जा. याप्रमाणे नाभागादंबरिशो एतत् संस्मरे प्रातः ते म्हणतात ददामी ते मंत्रदिशे दानम ब्रह्म सनातनम ग्रहाण द्रविणम दत्ते मत्सत्रे परिशेषितम. याप्रमाणे त्यांनी सगळी संपत्ती याला देऊन टाकली. म्हणजे काय संपत्ती मिळाली अलोट, त्यांच्या भावापेक्षा जास्त मिळाली. खरं बोलला, फक्त इमानदार राहिला. इमानदारीची ही संपत्ती आहे. ग्रहाण द्रविणम दत्त मत्सत्रे परिशेषितम इत्युक्त्वांतर्हितो रुद्रो भगवान सत्यवत्सलः. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ही कथा जो दररोज सकाळी ऐकतो, या एतत् संस्मरेत प्रातः सायंच सुसमाहितः. सकाळी आणि संध्याकाळी जो या कथेचं श्रवण करतो किंवा स्मरण करतो तो मंत्रज्ञ होतो आणि त्याला सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. आता या नाभागाचा मुलगा अंबरीश नावाचा होता. आता नाभाग म्हणजे याचा मुलगा, त्याला ही संपत्ती मिळाली त्याचा मुलगा अंबरीश होता. तर अंबरीशाची जी कथा सांगतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक वरदेव विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम